नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सन 2026-27 करिता विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 22 जून 26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. लेखा शीर्षक क्रमांक 2406 वनीकरण व वन्यजीव 110 वनजीवनाचे संवर्धन पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना राज्य योजना 21 व्याघ्र प्रकल्प 40% राज्य हिस्सा 2406 ए 102 अंतर्गत 1 वेतन या उद्दिष्टांतर्गत सन 26-27 करिता अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे प्राप्त होणाऱ्या निधीतून करण्यात यावा. वितरित केलेली निधी केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार योजनेत विहित केलेल्या मर्यादेत प्रचलित नियमाच्या अधीन राहून व वित्त विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच केंद्र शासनाने प्रस्ताव नमूद केलेल्या कार्यबाबीच्या अनुषंगाने खर्च करण्यात यावा. सदरच्या खर्चाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले लेखी व्यवस्थित अचूक ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून केंद्र हिस्सेचा निधी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थ 2026 प्रकरण 40 अर्थ 3 दिनांक 9/4/26 व वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थ 2026 प्रकरण 40 अर्थ 3 दिनांक 7/5/26 चे काटेकोर पालन करावे. धन्यवाद.